समास दुसरा. सारासार निरूपण. श्रीराम. ऐका सारासार विचार, उभारले जगडंबर. त्यात कोण सार कोण असार, विवेके ओळखावा. आता सारासार विचार म्हणजे काय ते तुम्ही ऐका. हा विश्वाचा जो अफाट पसारा आहे, त्यात सार कोणते आणि असार कोणते हे विवेकाने ओळखावे. दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल. जे असतची असेल तेची सार. जे दिसते ते नाश पावते, जे येते ते जाते. जे नेहमी जसेच्या तसे राहते तेच सार होय. मागा आत्मा नात्मा विवेक बोलिला, अनात्मा ओळखून सांडिला. आत्मा जाणता लागला, मुळीचा मूळ तंतू. मागे आत्मा नात्म विवेकासंबंधी बोलणे झाले आहे. अनात्मा कोण हे ओळखून त्याचा त्याग केला. आत्मा कोण हे विवरण करीत असता मूळ मायेच्या आरंभापर्यंत धागा हाती आला. मुळी जे राहिले वृत्ती, झाली पाहिले निवृत्ती. सारासार विचार श्रोती, बरा पहावा. मूळ मायेच्या ठिकाणी जी वृत्ती शिल्लक असते, तीही जाऊन वृत्तीरहित झाले पाहिजे. यासाठी श्रोत्यांनी सारासार विवेक चांगल्या प्रकारे करावा. नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडिला. निवृत्ती रूपे हेत उरला, निराकारी. नित्य विवेक केल्यावर आत्मा नित्य आहे अशी निवड केली, पण चंचळ आत्म्याला पाहिल्यावर निराकार बद्दलची आशा अजून शिल्लक राहिली. हेत म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ. सारासार विचारे चंचळ, होऊन जाते. आशा ही चंचळ असते, निर्गुण परब्रह्म हे निश्चळ असते. सारासार विचाराने ते चंचल होते आणि नष्ट होते. चळे म्हणोनी ते चंचळ, न चळे म्हणोनी निश्चळ. निश्चळी उडे चंचळ, निश्चयेसी. चळते म्हणूनच त्यास चंचळ म्हणतात आणि चळत नाही म्हणून आत्म्यास निश्चळ म्हणतात. निश्चळाच्या ठिकाणी चंचळ नष्ट होते हे निश्चयपूर्वक जाणून घ्यावे. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना. उपासने करिता जना जगोद्धार. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकच आहेत, पण उपासनेच्या योगानेच जगाचा उद्धार होतो. द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञानधन चैतन्य सत्ता. ज्ञानदेवची तत्वता, बरे पहा. द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञान घन चैतन्य सत्ता, ज्ञान देव ही सर्व एकाच अंतरात्म्याची नावे आहेत हे समजून घ्यावे. त्या ज्ञानाचे विज्ञान होते, शोधून पहा बहुत मते. चंचळ अवघे नासते, येणे प्रकारे. त्या ज्ञानाचेच पुढे विज्ञान होते. निरनिराळ्या मतांचा शोध घेतला तर जे चंचळ असते ते नष्ट होते, असेच सर्वांचे मत असल्याचे दिसून येते. नासिवंत नासेल किं नासेना, ऐसा अनुमानची आहे मना. तरी तो पुरुष सहसा ज्ञाना, अधिकार नव्हे. ज्या पुरुषाच्या मनात जे नाशिवंत आहे ते नाश पावेल की नाही अशा प्रकारचा संशय असतो, तो पुरुष सहसा ज्ञानाधिकारी नसतो. नित्य निश्चय केला, संदेह उरतची गेला. तरी तो जाणावा वाहवला, महामृगजळी. नित्य निश्चय तर करीत असतो, पण एकीकडे मनातील संदेहही नष्ट होत नाही. असे ज्याच्या बाबतीत घडते तो मायेच्या महामृगजळात वाहत गेला म्हणून समजावे. क्षयेची नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वांठाई.
तेथे हेत संदेह नाही निर्विकारी. ज्याला क्षयच नाही असे अक्षय परब्रह्म सर्वांच्या ठाई व्यापकपणे ओतप्रोत भरून राहिलेले असते. त्या निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी हेतू अथवा संदेह हे विकार असूच शकत नाहीत. जे उदंड घनदाट आद्य मध्य शेवट अचळ अढळ अतूट जैसे तैसे. जे उदंड घनदाट असून आधी मध्ये आणि शेवटी अचळ अढळ अतूट जसेच्या तसेच नसते. पाहता जैसे गगन गगनाहून ते सघन जनची नाही निरंजन सदोदित. जे गगनासारखे वाटते पण गगनाहूनही ओतप्रोत घनदाट आणि सूक्ष्म असते, जेथे काही जन्मलेच नाही असे सदोदित निरंजन असते. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघास पूर्व पक्षु निर्गुण ठाईचा अलक्षु लक्षवेना. निरर्थक असते असे निर्गुण परब्रह्म की जे सहजच ज्याच्या संबंधी चर्मचक्षु ज्ञानचक्षु इत्यादी बालनेह असल्याने दुजेपणाने जाणता येत नाही. संग त्यागे विण काही परब्रह्म होणार नाही. संग त्याग करून पाही मौन्य गर्भा. संगत्याशिवाय परब्रह्माशी ऐक्य होऊ शकत नाही. म्हणून मीपणाचा त्याग जेव्हा होतो, जेथे स्फुरनादी सर्व वाणी नष्ट होतात. निर्शता अवघेची निर्शले चंचळ तितुके निघून गेले. निश्चळ परब्रह्म उरले तेची सार. तत्वांचे निरसन करता करता सर्वांचेच निरसन होते. चंचळ जितके असते ते सर्व लय पावते आणि निश्चळ परब्रह्म तेवढे उरते, तेच सार होय. आठवा देह मूळ माया निर्शोण गेल्या अष्टकाया. साधू सांगती उपाया कृपाळूपणे. पिंड ब्रह्मांडाच्या मिळून 8 देहांचे विवेकाने निरसन होऊन 8वा देह जो मूळ माया तीही लय पावावी म्हणून साधू लोक कृपाळूपणे उपाय सांगतात. सोहम हंसा तत्वमसी ते ब्रह्म तू आहेसी. विचार पाहता स्थिती ऐसी सहजची होते. सोहम हंसा तत्वमसी ही महावाक्ये निर्देश करतात की ते ब्रह्मच ते आहे, तू आहेस. या महावाक्यांचा उपदेश संत करतात आणि त्यांच्या अर्थाचे निरंतर अनुसंधान केल्याने सहजच त्या परब्रह्माशी ऐक्य होते. साधक असोन ब्रह्म उरले तेथे वृत्ती शून्य झाले. सारासार विचारिले येणे प्रकारे. साधक वेगळा राहून जर ब्रह्म पाहू गेला तर वृत्तीच्या अंती त्याला शून्यत्वाचीच प्राप्ती होईल. असा धोका असल्याने सारासार विचार अत्यंत दक्षतेने केला पाहिजे. ते तापेना ना विवेवेना उजळेना काळवंडेना डहुळेना ना निवळेना परब्रह्म ते. जे तापत नाही, निवत नाही, उजळत नाही, काळवंडत नाही, ढवळत नाही, निवळत नाही, ते परब्रह्म होय. दिसेना भासेना उपजेना नासेना ते येना ना जाईना परब्रह्म ते. जे दिसत नाही, भासत नाही, जे उपजत नाही, नाश पावत नाही, जे येत नाही, जात नाही, ते परब्रह्म असे जाणावे. ते भिजेना ना वळेना ते विझेना ना जळेना जयास कोणीच नेईना परब्रह्म ते. जे भिजत नाही, वाळत नाही, जे विझत नाही, जळत नाही, ज्याला कोणी नेऊ शकत नाही, ते परब्रह्म होय. जे सन्मुखची चहूकडे तेथे दृश्य भास उडे. धन्य साधू तो पवाडे निर्विकारी.
ते परबा चहूकडे सन्मुखच असते, जेथे दृश्य सृष्टीचा भास नाहीसा होतो. अशा निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी जो साधू प्रतिष्ठित होतो तो धन्य होय. निर्विकल्प ही कल्पनातीत, तोची ओळखावा संत. ये अवघेची असंत ब्रह्मरूप. निर्विकल्पत्वाच्या जाणीवेशिवाय जो निर्विकल्पी मुरून जाईल, ऐक्य पावेल, त्याला संत म्हणून ओळखावा. जे असे ऐक्य पावत नाहीत ते सर्व ब्रह्मरूप असंत आहेत असे जाणावे. खोटे सांडून खरे घ्यावे, तरीच परीक्षवंत म्हणावे. असार सांडून सार घ्यावे, परब्रह्म ते. खोटे सोडून खरे जो घेतो त्यालाच पारखी म्हणतात. म्हणून असार सोडून सार असे जे परब्रह्म ते घ्यावे. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तदरूप होते. आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे. त्या परब्रह्मात जाणता जाणता जाणीव जाऊन आपली वृत्ती तद्रूप होते. यालाच आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात. हे जाणून घ्यावे. वाचांशे भक्ती मुक्ती बोलावी, लक्ष्यांशे तदरूपता विवरावी. विवरता हेतू नुरावी, ते तद्रूपता. शब्दांतच्या योगे भक्ती मुक्तीचे वर्णन करावे. अर्थात तर पाहून तद्रूपता कशी साधता येईल ते विवरावे आणि विवरता जाणवी उरू नये. यालाच तद्रूपता असे म्हणतात. सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप, स्वस्वरूप म्हणजे आपले रूप. आपले रूप म्हणजे अरूप, तत्वर्षणापरी. जाणीव विवरतांना मीपणाचाही सहज लय होतो. सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप तसेच स्वस्वरूप हेच आपले खरे रूप होय. तत्व निरसन केल्यावर अरूप हेच आपले रूप होय असा साक्षात अनुभव येतो. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सारासार निरूपण नाम समास दूसरा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सारासार निरूपण नाम समास दूसरा समाप्त.